हे आपला गुलाबजामचा पाक आहे. हे आपण आता पाक करायला घेतलेला आहे. तो आपला गुलाबजामचा पाक आहे. आपण पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साखर, विलायची आणि जायफळ हे आपण टाकून घेणार आहे. त्याच्यामध्ये विलायची आणि जायफळ टाकलेला आहे. तर आपल्याला टाकायची आहे साखर. हे आपण घेतलेली आहे साखर. हे गुलाबजामचं पाकिट आहे. ह्याचे आपण गुलाबजाम तयार करणार आहे. हे रेडीमेड पीठ आहे. हे 1 किलोचं पाकिट आहे. चला मग आता आपण हे साखर टाकून घेऊया. हे साखर घेतलेली आहे. तर आपण साखर टाकणार आहे. तर आपण हे पाण्यामध्ये साखर टाकलेली आहे पाक तयार करण्यासाठी. तर आपण हे साखर मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. हे हलवून साखर आपण विरघळून घेऊया पाण्यामध्ये. आपल्याला याचा गुलाबजामचा पाक तयार करायचा आहे. त्याच्यामुळे आपण ही साखर विरघळून घेऊया. साखर विरघळली की चांगली उकळी काढून घ्यायची. पाक तयार करायचा. मग आपल्याला गुलाबजामुन तयार करायचे आहेत. तर हे आपला पाक तयार होतोय. हे गुलाबजामचं पाकिट आहे. हे 1 किलोचं आहे. आपण एवढं सगळे करणार नाही आहे. त्याच्यामधलं अर्धा किलोचे करणार आहे. तर हे पाकिट फोडून आपण पीठ काढून घेऊया गुलाबजाम तयार करायसाठी. हे आपण गुलाबजामचं पीठ घेतलेलं आहे. त्याला आपल्याला मळून गुलाबजाम तयार करायचे आहेत. ते आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया. इथं आपला पाक तयार होतोय. बघा, इथं आपला पाक तयार होतोय आणि त्याच्यावरती असा फेस येतो. हा फेस आला की त्याच्यावर जास्त दुर्गंध असली तर काळा झार दिसतो. आणि आता बघा, आपला पाक तर काही काळा नाही आहे आणि फेस पण आलेला आहे. बघा, स्वच्छ असा पाक आहे. आणि बघा, आपल्याला काही एकतारी पाक नाही करायचा. फक्त पाक चिकट झाला पाहिजे. पाक चिकट झाला की समजायचा आपला पाक तयार झालेला आहे आणि गुलाबजामसाठी पाक तयार आहे असं आपण समजायचं. पाक आपला चिकट झाला की आता आपला पाक चिकट झालेला आहे. तर आपण 2 मिनटं ठेवून गॅस बंद करणार आहे आणि गुलाबजामचं पीठ मळून आपण गुलाबजामुन तयार करून घेऊया. तर पाक तर आपला तयार झालेला आहे. सुंदर असा आपला पाक तयार होतोय. तर आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. पाक आपला तयार झालेला आहे. गॅस आपला बंद आहे. तर हे आपण गुलाबजामुनचं पीठ मळण्यासाठी हे आपण हे दूध गरम करून घेत आहे. गरम दुधामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यासाठी मी दूध गरम करते. तर हे दूध आपलं कोमट गरम झालेलं आहे. तर गॅस बंद करून घेऊया. तर गॅस बंद केलेला आहे. चला, याच्यामध्ये आता आपण दूध टाकून घेऊया पिठामध्ये. ते आपण पीठ टाकलेलं आहे. तर ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. दूध टाकलेलं आहे. तर पिठात दूध ओतून मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याला दूध कमी पडलेलं आहे. अजून आपण दूध टाकून घेऊया. दूध टाकून चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे छान असे गुलाबजामुन तयार होते. छान असं मिक्स झालेलं आहे पीठ. आता त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया. हे आपले गुलाबजाम तयार करून झालेले आहेत. किती सुंदर असे गुलाबजाम दिसत आहेत. तर आपण याला तळून घेऊया. मस्त छान अशी ब्राऊन कलर होऊस तर आपण असं मस्त तळून घेऊया. आता गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत.
तर आपण हे तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. छान असं तेल जास्त गरम करायचं नाही आहे, मिडियम तेलामध्ये गुलाबजामुन सोडायचे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे. म्हणजे ब्राऊन कलर, कच्चे आतून कच्चे राहिले नाही पाहिजे, असे छान तळून घ्यायचे. तर आपण गुलाबजाम टाकून घेऊया. बघू तेल गरम झाले का. तेल आपलं जास्त गरम झालेलं नाही आहे, कोमट आहे. त्यात आपण आता गुलाबजाम टाकून घेऊया. गुलाबजामुन तळण्यासाठी असंच कोमट तेल ठेवायचं. जास्त जर तेल गरम झालं की गुलाबजामुन करपू शकतात, त्याच्यामुळे मीडियम ठेवायचं. छान असे फ्राय करून घ्यायचे, मस्त कलर येऊस्तर असे हलवत राहायचे, मस्त छान असे. मीडियम गॅसवर आहेत आपले गुलाबजाम. बघा असं सुंदर असा कलर छान आला पाहिजे. असे मस्त फ्राय करून घ्यायचे गुलाबजामुन. हे आपण तुपामध्ये नाही फ्राय केलेले, तेलामध्ये फ्राय करतोय आपण. असे छान सुंदर, बघा किती मोठे गुलाबजामुन झाले, सुंदर असे. बघू शकता किती छान असा सुंदर कलर आला पाहिजे. असा कलर आला की मस्त छान वाटतं. बघा किती सुंदर कलर आला आहे गुलाबजामला. तर हे आपले गुलाबजाम सगळे तयार करून आपण हे पाकात टाकून घेतलेले आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत, पाकामध्ये असे चमकत आहेत. वाव, मस्त छान. गुलाबजामची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.